औषध निरीक्षक भरती प्रक्रिया एमपीएससी कडून रद्द। 22 मार्चच्या चाळणी परीक्षेत गैरप्रकाराच्या तक्रारी, एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं उघड। अखेर महामंडळाचा फॉर्म्युला ठरला। भाजपाला 49, शिवसेना 29% आणि राष्ट्रवादीला 22% महामंडळ मिळणार। मुंबईमध्ये महायुतीपेक्षा मवियाचे आमदार सरस। प्रजा फाउंडेशनच्या अहवालात भाजपा सेनेला धक्का, नार्वेकर लोढा आणि शेलारांचा क्रमवारीत समावेश नाही। नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकतेंची आत्महत्या, थकीत देयकांमुळे आत्महत्या केल्याचा कंत्राटदार संघटनेचा दावा। गेल्या 2 वर्षांपासून 3 कोटींची बिलं थकली। पुण्यातील उपोषणकर्त्या विद्यार्थिनींपैकी एकीची प्रकृती खालावली। रुग्णालयात स्ट्रेचर खाटा उपलब्ध नसल्याचा दावा। 27 ऑगस्टला रविकांत तुपकरांचे मुंबईत आंदोलन, तुपकरांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। तुपकर भूमिगत झाल्याचा दावा। आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर, मुंबई गोवा महामार्गाची पाहणी, तर खेडच्या लोटे MIDC मध्ये उद्योजकांची भेट घेणार। अमित ठाकरे 2 दिवसीय नागपूर दौऱ्यावर, उद्या सभासद नोंदणी, विद्यार्थ्यांशी आणि विद्यार्थी यांच्यासोबत संवाद। पालघरच्या स्नेहल सावंत यांचा 3 महिन्यानंतर मृत्यू, प्रियकरांना कोयत्यानं हल्ला केल्याची घटना। संभाजीनगरमध्ये चांदगुडे कुटुंबाच्या श्वानाला अखेर हक्काचं घर मिळालं। शैलेश माने यांनी शेरूच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली। ज्वेलरी ब्रँडनं कृती सनॉनची वादग्रस्त जाहिरात हटवली। तोकड्या कपड्यांविषयी जाहिरात केल्यानं वाद, कंगना राणावतसह अनेकांकडून जाहिरातीवर आक्षेप। लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी होणार, लाभार्थ्यांच्या पुन्हा पडताळणीचे सरकारकडून निर्देश। आतापर्यंत 91 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र। मुंबई लोकलमध्ये तुफान हाणामारी, प्रवाशांची एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण। लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, मध्य रेल्वेवर लोकलमध्ये 2 महिलांमध्ये जोरदार वाद। नागपुरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोडघरे यांच्या घरावर मध्यरात्री फायरिंग, घराच्या काचा फुटल्या, पोलिसांकडून 2 आरोपींचा शोध सुरू। वाशिममध्ये रोजगार सेवकाला मारहाण, मानोरा तालुक्यातील गादेगाव येथील घटना। मारहाण प्रकरणी वडिलांसह मुलीवर गुन्हा दाखल। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या आंबोडेमध्ये अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार, खराब अंडी दिल्याचा पालकांचा आरोप। लातूरमध्ये वैद्यकीय अधीक्षकांकडून खासगी रुग्णालयात सिजेरियन, बाळंतिणीचा मृत्यू, डॉक्टर अनिता अलगुले फरार। साखरेपाठोपाठ गुळाचे दर भडकले, उद्योजकांचा नवीन ऑर्डर घेण्यास नकार, गुळाच्या दरामध्ये अनिश्चितता कायम। सरसंघचालक मोहन भागवत यांचं अमेरिकेत स्वागत, 17 दिवसांचा विविध देशांचा दौरा। 29 ऑगस्टला न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम। नेपाळच्या 5 जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, अचानक आलेल्या पुरानं मोठं नुकसान, घरं कोसळली, गाड्या वाहून गेल्या। आणि फ्रान्समध्ये चक्रीवादळाचा धुमाकूळ, 41 लोक जखमी, तर शेकडो घरांचं नुकसान, रस्ते रेल्वेसह हवाई वाहतुकीवर परिणाम। नमस्कार, मी जगदीश देशमुख, बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने।